जिथे सत्य तिथे आम्ही। ठाणे चोला फायनान्सच्या रिकव्हरी एजंटांकडून हिंसक त्रास देण्याचा आरोप। ठाणे 21 नोव्हेंबर 2025। ठाण्यातील एका कर्जदाराने चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी टीमवर गंभीर आरोप केले आहेत। कर्जदाराच्या म्हणण्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी सुमारे 15 जणांचा गट घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता। तक्रारदाराचा आरोप आहे की या तथाकथित अधिकारी आणि स्थानिक गुंडांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, घराची तोडफोड केली, शिवागाळ व धमक्या दिल्या आणि घरातील आजारी व वरिष्ठ नागरिकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। शेजाऱ्यांनी पोलिसांना कॉल केल्यानंतरही हे लोक सहकार्य करण्यास तयार नव्हते। कुटुंबाने अवैध वसुली, दमदाटी, धमक्या आणि कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे। कर्जदाराने घटनेचे अनेक व्हिडिओ पुरावे पोलिसांकडे जमा केल्याचे सांगितले असून कुटुंबाने अवैध वसुली, धमक्या आणि वरिष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका या मुद्द्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सरकार करतो ना अरे लाइट क्यों बंद कर रहे हो? चिल्ला के आप बंद कर रहे हो, अंदर से बाहर आए हो, चिल्लाओ नहीं यहाँ पे। हमारे 45 लाख रुपए लिए दो हमको, दो मुंह पे मारो हमारे। टाइम मांग रहा आपके पास, आपके कुछ नहीं। ऐसे टाइम नहीं मिलेगा सर आपको, ऐसे टाइम नहीं मिलेगा। स्टिकर वगैरे लावून घ्या, चला स्टिकर वगैरे लावा फटाफट, बोलवा किती प्रोसेस सुरू करा। जे तुम्हाला त्याला ते न्यायला सांगा आणि घेऊन जाऊ। बाहेर नाही धरतो